नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या जबरदस्त मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठ्यांच्या शौर्याची आणि ममतेची एक प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत, हिरकणीची। मित्रांनो, शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला सगळ्यांनाच परिचित आहे, पण त्या किल्ल्याशी संबंधित एक अतिशय हृदयस्पर्शी घटना आहे, जी आजही महाराष्ट्रातील प्रत्येकाला प्रेरणा देते। हे आहे एका साध्या पण धैर्यवान कोळीण हिरकणीचं कथानक, जी आपल्या मुलाच्या प्रेमासाठी जणू अशक्यप्राय वाटणारे कष्ट करायला तयार झाली। चला तर मग जाणून घेऊया हिरकणीची ही अद्वितीय आणि थरारक कहाणी। हिरकणी ही एक साधी सरळ कष्टाळू कोळीण होती, जिची कहाणी आजही लोकांसाठी प्रेरणादायी ठरते। हिचा संबंध महाराष्ट्रातील रायगड किल्ल्याशी आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानीचा किल्ला होता। ही कहाणी साधारणपणे 1670च्या काळातली आहे। रायगडचा किल्ला हा महाराष्ट्रातील एक मोठा, उंच आणि भक्कम किल्ला आहे। किल्ल्याची उंची, मजबूत तटबंदी आणि अप्रतिम बांधकाम यामुळे तो अवघड चढाईचा मानला जातो। रायगडच्या किल्ल्याभोवती उंच तटबंदी बांधण्यात आली होती, जी सूर्यास्तानंतर बंद होत असे। हिरकणी रायगड किल्ल्याजवळील एका लहानशा गावात राहत असे। ती दररोज आपले दूध विकण्यासाठी किल्ल्यावर येत असे। तिच्या नित्यकर्मात एक गोष्ट नेहमीच ठळक असायची, संध्याकाळच्या वेळेत तिच्या लहानग्या मुलाला भेटण्यासाठी घराची ओढ। तिचे घर, तिचा संसार आणि तिचा मुलगा हाच तिचा जीव की प्राण होता। संध्याकाळी दूध विकून हिरकणी नेहमी तिच्या गावी परतत असे। परंतु एक दिवस तिच्या कामात थोडा उशीर झाला आणि ती तटबंदी बंद होण्यापूर्वी किल्ल्यावरून खाली जाण्यासाठी वेळेत पोहोचू शकली नाही। सूर्यास्त झाला होता आणि रायगडच्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर नेहमीप्रमाणे मोठ्या पहायाखाली तटबंदी बंद करण्यात आली होती। आतून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला होता। हिरकणीला किल्ल्यात अडकून पडावे लागले। तिच्या मनात चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली। घरात तिचा लहान मुलगा तिची वाट बघत असेल, त्याला आज रात्री झोपवायला कोणीच नसेल, हा विचार करून तिचे मन उधाणले। ती किल्ल्यावर इथे अडकली आहे आणि घरापासून दूर आहे, हे तिच्यासाठी फार कष्टदायी होते। संध्याकाळी थोडे अंधार झालेले असताना हिरकणीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला। किल्ल्याच्या उंच खडकाळ तटावरून खाली जाण्याचा तिचा निर्धार झाला। हे काम अत्यंत धाडसाचे होते, कारण रायगडचा किल्ला उंचच नव्हे तर प्रचंड कठीण खडकांनी बनलेला होता। त्या काळी लोकांच्या मनात गडाचा दबदबा होता, कारण त्यावरून उतरणे सोपे नव्हते। पण हिरकणीला तिच्या मुलाची ओढ आणि ममताने थेट धाडस दिले। तिच्या हृदयात फक्त एकाच गोष्टीची आस होती, लहान मुलाला बघण्याची। हिरकणीने संपूर्ण धीर बोळा करून तटबंदीवरून खाली उतरायला सुरुवात केली। किल्ल्याच्या खडकाळ पायथ्यापर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग खूप अवघड होता। किल्ल्याच्या तटावरून उतरतानाच्या काळात ती अनेक ठिकाणी घसरली, जखमी झाली, हातपाय गोड लागले, पण तिच्या मनातील जिद्द अढळ होती। तिने खडतर चढउतार पार केले आणि अखेर ती किल्ल्याच्या तळाशी पोहोचली। ही तिची जिद्द आणि तिच्या मुलाच्या प्रेमाची ताकद होती। हिरकणी किल्ल्याच्या खालच्या रस्त्यांवर पळतच घरी परतली। मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने आणि त्याच्या मिठीत तिने सारा थकवा विसरून गेली। मुलाचे हसरे आणि आनंदी चेहरे पाहून ती अत्यंत भावविभोर झाली। तिने आपल्या धैर्याची किंमत केली, तिच्या आईपणाची ताकद दाखवली। तिच्या या पराक्रमाची आणि धाडसाची बातमी दुसऱ्या दिवशी किल्ल्यात पोहोचली। खुद्द शिवाजी महाराजांनी हिरकणीला आपल्याकडे बोलावले। तिच्या धैर्याची आणि आपल्या मुलासाठी केलेल्या प्रचंड धाडसाची माहिती झाल्यावर महाराज खूपच प्रभावित झाले। त्यांनी हिरकणीचे कौतुक केले, तिचा सन्मान केला।
तिच्या ममतेचे आणि धैर्याचे प्रतीक म्हणून रायगडावर एक हिरकणी बुरुज बांधण्यात आला. या बुरुजाने हिरकणीच्या धाडसाचे स्मरण करून देण्याचे काम केले आहे. हिरकणीच्या कथेने आजही समाजाला, विशेषतः महिलांना, प्रेरणा दिली आहे. तिच्या या कहाणीमुळे आईची ममता आणि धैर्य कशालाही हरवू शकत नाही याचे उदाहरण सर्वांसमोर आले आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही आमचे चॅनल जबरदस्त मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित करा आणि बेल आयकॉन चालू करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत आम्हाला परवानगी द्या. नमस्ते.